तुम्ही आयुष्यात किती गोष्टी फक्त एका कारणामुळे केल्या नाहीत किंवा अजून करायच्याही थांबवल्यात? काय नोटीस केली आहे का? काय आहे नेहा आणि आज नेहा बोलते एक अशा गोष्टीबद्दल जी प्रत्येक म्हणजे सगळ्यांच्या आयुष्यात कधी ना कधी ती आलेलीच आहे. पण एवढा विचार का करतो? नवीन करायला गेलं तर एकच विचार करतो ना की लोक काय म्हणतील. एवढाच मोठा सगळ्यात प्रश्न आहे ना. घातली तर लोक काय म्हणतील, नवीन हेअरस्टाईल केले तर लोक काय म्हणतील, नोकरी करायची असेल तर लोक काय म्हणतील, नवीन व्यवसाय करायचा असेल तर लोक काय म्हणतील. ती आपण कंटेंट क्रिएशन अगर सुरू केलं तर लोक परत म्हणतील आता हे काय नवीन सुरू केलं हिने. लोकांना बोलायला टॉपिकच नाही आहे ना, म्हणून असं काही ना काही लोक बोलतच असतात. त्यांचं काम आहे बोलणं आणि आपलं काम आहे आपलं आयुष्य नीट जगणं. मी कधी नोटीस केलं आहे का की लोक आपल्याबद्दल किती वेळ तरी विचार करत असतात? नाही ना, तर एक पागल आहे, आपणच पागल आहेत की आपण त्यांच्यावर जास्त तर आपणच विचार करतो लोक काय म्हणतील, लोक काय म्हणतील, ते काय म्हणतील. चार लोक येते तर काही ना काही म्हणतीलच आणि शेवटी मेल्यानंतर तेवढंच म्हणतात राम राम सत्य. पण कधी कधी समोरचे लोक आपल्याबद्दल असं विचार करतात आपण जास्त ह्याच्या गलत फॅमिलीमध्ये राहतो की ते लोक पण आपला विचार करत असतात, पण ते लोक काहीच आपला विचार करत नाही. जे आहे ते तोंडावर बोलून जातात, पहिले तुम्हाला राग येऊ या खुशी हो. ते लोक असा विचार करत नाही आपल्यासारखा की काय बोलतील, काय करतील, काय करतील. असं गेलं तर आपणच असं त्यांचा विचार करतात. आणि खरं सांगायला गेलं तर प्रत्येकजण आपल्या लाईफमध्ये बिझी असतं. कुठं ते आपल्या लाईफमध्ये इंटरफेअर करतील तरी आपला वेहेम आहे ना की काही पण विचार करायचं पहिलं लोक काय म्हणतील, काही पण करायचे लोक काय म्हणतील. अरे करा ना तुम्ही, त्यांचा काय विचार करतात. लोक काय खाऊ घालायला येत आहे का तुम्हाला? नाही ना, मग बस ना, करत राहा ना. आणि आज तुमच्याबद्दल बोलतील, उद्याच्याला जाऊन दुसऱ्याबद्दल बोलतील. त्यांना तेच कामं राहतात, इथं तोंड मारा, तिथं तोंड मारा, तिथं तोंड मारा. तेवढंच कामं असतात त्यांना, दुसरे काहीच कामं नसतात. आणि आपण ही पागल लोक असतो बस. इथं गोड बोलत आपल्याला हां चांगले, तिथं गोड बोलत हां चांगले. ते लोक चांगले नसतात, त्यांच्याहून नीच लोक कोणीच असतात. पागल लोक त्यांच्या एका वाक्याच्या बोलण्यावरून किती मनाला लावून घेतोय आणि आपलं कित्येक वर्ष वाया घालतोय. कारण ते आपण समजत नाहीत ना, ते लोक आहेत. लोक आपले थोडी ते लोक आहेत. कारण लोक काय म्हणतील या गोष्टीबद्दल विचार करण्यापेक्षा आपण कित्येक वर्ष वाया घातले, कित्येक वर्ष काहीच केलं नाही या गोष्टीवरूनच का. कारण लोक काय म्हणतील या गोष्टीवरून. आणि याचंच दुःख मला जास्त आहे म्हणजे मुलींसाठी आहे. कारण मुलींसाठी म्हणजे कसं गर्ल्स लोकांसाठी कसं आहे, कारण त्यांच्या मायबापापेक्षा ना बाहेरच्यांना जास्त त्यांची चिंता असते. कसं? कारण हे कुठे जाती, काय खाती, काय घालती, कशी राहती, ते त्यांना आईवडिलांना माहिती गॅरंटी असते ना मुलींना. पण बाहेरच्या लोकांना जास्त किडे असतात ना की मुलींबद्दल की काय कमीपणा काय काढावा म्हणून. लग्न कधी करणार आहे, लग्नानंतर काय करणार आहे, तिला मुलं कधी होणार आहेत, हे सगळं लोकांचे म्हणणं असतात. आणि लोकांचं ऐकूनच आपल्या घरचे आपल्याला बोलतात. सगळ्यात मोठं पॉईंट हे आहे. मुलींना काय करावं, काय घालावं आणि काय खावं हे ना घरच्यांपेक्षा ना बाहेरच्यांना जास्त चिंता असते. कारण कसं आहे, त्यांना अगर कॉमर्स पण आवडत असलं ना तरी व्हायची बोलतात नाही तू सायन्स घे ना, सायन्समध्ये डॉक्टरचे. अरे तिला काय करणे तुम्ही ते विचार तरी करता का? ह्याच्यावरूनच जास्त मुलींना मागं राहून जातात हे लोकांचे विचार करून करून. तशी मी राहिलेली आहे, मी पण असा विचार करायची तुम्ही बापरे हे केलं तर काय लोक काय म्हणतील, लग्नाच्या पहिलं मम्मी पप्पा काय म्हणतील, लग्नानंतर नाही सासू सासरे काय म्हणतील, हा नवरा काय म्हणत. हे असं विचार करायचं सोडून की लोक काय म्हणतील, हे घातलं का लोक काय म्हणतील, हे असं विचार करूनच मी मागे राहिलेलं आहे. पण आत्ता नाही राहणार, आत्ता पुढे जायचंच काही म्हणलेलं आहे आणि तुम्ही जाणारच. गोष्टीवर कोणीतरी ओपिनियन देत असतं, ठीक आहे. माझं म्हणणं असं आहे की प्रत्येकाचा सल्ला ऐकायचा नाही. जे आपल्या जवळचे आहेत, आपल्या घरचे आहेत, त्यांचा सल्ला नक्की आहे का काहीतरी करायचे पहिलं. आणि ते वाटत असेल की नाही बाबा घेताना स्वतःलाही विचारायला हवं की मला खरंच काय हवं आहे का. हो मन पॉईंट आहे. जर विशेष तरी स्वतःचा पण विचार करू नका. एखादं स्वप्न असेल आणि तुम्ही लोक काय म्हणतील या गोष्टीवर अगर थांबत असाल तर प्लीज एकदा नक्कीच हे गोष्ट ऐका. तुम्हाला नोकरी करायचं असेल, बिझनेस सुरू करायचा असेल, यूट्यूब करायचं असेल किंवा नवीन स्किल शिकायची असेल तर बिंदास तुम्ही छोट्याने का होईना सुरुवात करा. म्हणतात ना सुरुवात छोटी करा आणि प्रत्येकाला पटेल असंच नाही बरं का. काही लोक हसतील, काही लोक मजाक उडवतील, काही लोक खूप काही बोलतील, पण हे काय केलं असं थोडी म्हणतील. तर काम रेग्युलर आणि प्रामाणिकपणे करत असेल ना तर खरंच तुमचा पण दिवस तो नक्कीच येईल. आणि परत तेच लोक म्हणतील खरंच हिने करून दाखवलं बरं का. छोटं उदाहरण देऊ, समजा तुम्हाला यूट्यूब चॅनल सुरू करायचं आहे, तुम्ही कॅमेरा समोर आले, बोलायला सुरुवात केली आणि कोणीतरी म्हणालं तुला कोण पाहणार, तसं मला बोललं ते तुझे व्हिडिओ कोण बघणार,
तुला कोण सपोर्ट करणार, तुझ्या चॅनलला कोण सबस्क्राईब करणार, असं बोलून पण आपण नेगेटिव्ह फील करतो आणि जे विचार करतात ना पॉझिटिव्ह, तो सगळं नेगेटिव्ह फील होऊन जातो. तर असं पण मला कोणी बोललेलं आहे. बोलतातच लोक की काय एवढे जण पडलेले आहेत यूट्यूब चॅनलवाले, तुझं थोडी यूट्यूब चॅनलचं नाव, तुझं थोडी मॉनिटाईज होणार आहे, तुला थोडी पैसा भेटणार आहे. अरे नाही भेटू, पण माझी एक वर्क तरी होईल. मला माझा स्वतःवर तर विश्वास आहे. नाही मला पैसा नाही भेटला तरी चालेल, पण माझी वर्क तरी होईल, माझं पण यूट्यूबला चॅनल होईल. आज नाही तर उद्या तरी मी पुढे जाईल आणि सगळ्यांचा प्रत्येक दिवस येतो. असं नाही आहे की कुणाचा दिवस येत नाही. करते ना मी पण मेहनत, लिहून का होईना, मग तुमच्यासोबत सगळ्या गोष्टी शेअर करते ना. बस मला तुमच्या सपोर्टची गरज आहे. नाही तुम्हाला आवडलं तर लाईक नका करू, बस एक सबस्क्राईब तरी करा. एवढंच म्हणणं आहे. सगळे बोलतात बाबा कोण व्हिडिओ बनवणं, असं थोडी होतं की व्हिडिओ म्हणून पैसा येतो. काय येतो, लोक किती पुढे केलेत आणि सगळ्या लोकांचे व्हिडिओ एवढे पुढे चालत तर थोडी तुझं पुढे जाणार आहे का. लोकांना नॉर्मल लाईफ पसंत नाही येत का, येते ना. सगळ्यांची लाईफ अलग असते, नॉर्मल असते, मिडल क्लास असते. पण माझी लाईफ जशी आहे तशी बेटर आहे. ज्याला पसंत यायचं त्याला पसंत येईल, ज्याला आवडायचं त्याला आवडेल. माझी एवढंच म्हणणं आहे. आणि माझं असं मत आहे की सगळ्यांना प्रयत्न केलाच पाहिजे. प्रयत्नाला यश नक्कीच मिळतो बरं का, हे लक्षात ठेवा. ह्या व्ह्यूज नक्की कमी येतात, सबस्क्राईब राहत नाहीत. माझे पण बघा 28 सबस्क्राईब होते, आज नाही बोलता होते 129 सबस्क्राईब झालेले ना. आज मी उद्या तुम्हाला पोस्ट करते. मला पण समजत नव्हतं की कॉन्टेंट काय करू काय नाही, पण करता मी पण असा विचार केला की लोक काय म्हणतील ह्या टॉपिकवर, आज आपण करायला पाहिजे. पहिला पण व्हिडिओ मी केला, मी हरवले कुठे गेले एक हाऊसवाईफच्या ह्याच्यावर कॉन्टेंट क्रिएट केला. मला पण असं वाटतं की नाही आपण पण काय प्रयत्न केला ना तर आपल्याला पण फळ भेटेल, ही मला असं पुरी गॅरंटी आहे. आणि बोलते ना मेहनत करू तो फल मिळता है, कोशिश करने वालों पे कभी हार नहीं होती. नक्की आहे ना. प्लीज अगर असं तुम्हाला वाटत असेल माझं म्हणणं तर प्लीज मला कमेंट करा आणि प्लीज लाईक करा आणि मला सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. तुम्हाला अगर पटत असेल तर माझं म्हणणं सांगू का. आणि लोक बोलणार आहेत ना तो बोलतच जातील. तुम्ही काम केलं तरी बोलतील, नाही केलं तरी बोलतील, कारण त्यांच्या निर्णयामुळं आपलं आयुष्य थांबणार आहे. आणि पहिली गोष्ट आपली EMI थांबते. तुला काही येऊन भरतात का. आपले स्वप्न आहेत ते लोक पूर्ण करणार आहेत का. आपण अपयश झालो तर ते लोक आपल्याला पुढं घालणार आहेत का. नाही ना. आपली लाईफ आहे तर आपल्याला जगणं खूप महत्त्वाचं आहे. माझं एवढंच म्हणणं. लोकांच्या ओपिनियनपेक्षा तुमच्या आयुष्याची डायरेक्शन महत्त्वाची आहे, हे पॉईंट आहे. बघा चुका सगळ्याकडून होतात, चुका होतील, तुमचे चुकीचे निर्णय राहतील, पण तुमचे जे निर्णय असतील त्या चुकीच्या निर्णयामधील तुम्ही खरं काय खोटं काय आणि सही काय त्याच्यातून तर तुम्ही शिकशाल ना. कारण चुका केल्याशिवाय माणूस शिकत नाही असं पण म्हणतात. कारण कसं आहे ना, आपण अपयशाला घाबरत नाही, आपण लोकांच्या रिॲक्शनला घाबरतो. कारण लोक काय म्हणतील, बापरे आपण नाही झालो फेमस तर लोक काय म्हणतील, हसतील, अरे तुझ्याकडून नाही झालं. अरे नाही झालं तर नाही झालं ना, आपण आपली मेहनत कामयाब ठेवू ना. मला एवढं वाटतं आपल्या आयुष्याचे डिसिजन त्यांच्या ओपिनियनवर का, हे 100% राईट आहे की नाही, हे चुकीचं आहे ना. की सांगू का, मी सुद्धा कॅमेरासमोर येताना भरपूर विचार केला होता की माझं कसं होईल, काय होईल, लोक काय म्हणतील. हा मला पण विचार आला होता. आणि काही पण करायचा पहिले ना विचार येतो, साडी चांगली घातली याच्याकडे लोक काय म्हणतील, असं ब्लाऊज शिवला लोक काय म्हणतील, असं राहिलं का लोक काय म्हणतील. अरे लोक तर म्हणतच जातील. आपलं आयुष्य आपण नीट जगा, मस्त राहा, मस्त खा आणि मस्तच जगा. माझं एवढंच म्हणणे. लोक काहीही येत नाही बघा. आयुष्य माणूस मेल्यानंतर पण लोक हेच म्हणतात, हा चांगलं होता, चांगली होती, बस अजून काही नाही येत. कोणी आपल्याला 12 दिवस पण खाऊ घालायला येत नाही. आज पैसा नाही येत तरी कोणी येतं का विचारायला की पैसा नाही तुमच्याकडे देऊ का, कोणी येत नाही. अरे चांगलं सजेस्ट पण करत नाहीत लोक. आजकालचे एवढे आरामी झालेले तर विचार करा लोकांचा काय विचार करताय तुम्ही. नीट जगा, विषय संपला. माझं एवढंच म्हणणं आहे. बस माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, विसरू नका. आज नेहा बोलते आणि आज मी माझ्या मनातलं बोलले आणि फ्री माइंडने बोललेलं आहे. थँक्यू सो मच. मध्ये मला नक्की सांगा, अगर माझं मत तुम्हाला आवडलं असेल ना, हो किंवा नाही सांगा, ठीक आहे. हो असेल तर प्लीज तुम्ही तुमच्या काय म्हणतात जे आहे त्याला सुरुवात करा, व्हिडिओ काढायला का काय कोणत्या पण कामाला तुम्ही सुरुवात करा, ठीक आहे. लोकांचा काही विचार करू नका. चला बाय, आजच्यासाठी एवढंच काही.